नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? नक्कीच मजेत असणार. सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि या अगोदर तुम्हाला हरतालिकेची जी पूर्वतयारीचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी मेहंदी काढली आहे आणि कसा कलर आला हे तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. सकाळचे ना 5:30 वाजलेले होते. सकाळी उठले. यांनासुद्धा जायचं होतं, त्यामुळे यांना पटापट आवरून दिलं. त्यानंतर ना मुलांनासुद्धा शाळेमध्ये पाठवून दिलं. अहोंचा आज होता वाढदिवस, त्यामुळं ते तर काही आले नाही सकाळी-सकाळी मंदिरामध्ये. मी लगेच मंदिरामध्ये गेले. छान प्रसन्न असं वाटत होतं. सकाळचे 9 वाजलेले होते आणि जास्त काही गर्दीसुद्धा नव्हती. बघा, फुलंसुद्धा फुलांच्या माळा खूप सुंदर आलेल्या होत्या आणि पूर्ण आजूबाजूचं मार्केट ना आत्ताच सुरू झालेलं होतं. पेढा वगैरे घेतला आणि मंदिरामध्ये आले. खूप छान वाटतं ना, जेव्हा मला ना श्रीच्या मंदिरामध्ये आल्यावर ना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आणि वेगळीच एनर्जीसुद्धा येते. मंदिरामध्ये ना श्रींचं दर्शन घेतलं. त्यानंतर ना श्रींचा 28 म्हणजेच गुरुवारी ना पुण्यतिथी समाधी सोहळा, संजीवनी समाधी घेतलेली होती. 115 वर्षानंतर तोच दिवस आलेला आहे 28 तारीख आणि वार गुरुवार. बघा इथे स्वहंकार जो यज्ञ सोहळा असतो तो 8 दिवसापासूनच सुरू झालेला असतो आणि मंदिराची सुद्धा सजावट सुरू झालेली होती. साफसफाई जिकडे-तिकडे स्वच्छ क्लिनिंग करणं सुरू झालेलं होतं. काय मग तुम्हाला सुद्धा खूप पॉझिटिव्ह वाटलं ना? खूपच पॉझिटिव्ह वाइब्स होत्या. तिथे मी पावती वगैरे घेतली. त्यानंतर प्रसाद मिळाला होता मला तिथे आणि बाहेर आले तर माझा आघाडा राहिलेला होता घ्यायचा बाकी. त्यामुळे मग इथे विकत घेतला आघाडा आणि बघा छोटे-छोटे ना स्टॉल लागलेले होते ह्या हरतालिकेचे जे साहित्य आहे त्याचं आणि घरीसुद्धा आले. त्यानंतर बघा सकाळीच ना देवपूजा वगैरे करून घेतलेली होती. घाई गडबडीमध्ये आज पूजा केली कारण मला भरपूर अशी कामं होती. त्यानंतर पूजेचं टायमिंग सकाळीच होता 2-2:30 पर्यंत. त्यामुळे मग लवकर तयारी केली घरी आल्यानंतर. मंदिरामध्ये काही जास्त वेळ थांबलेली नव्हती आणि ही येलो कलरची साडी घातलेली आहे. पूजेला विशेषतः ना येलो, व्हाईट, रेड, ग्रीन अशा साड्या घालतात. तर माझ्याकडे ना ही माझ्या भावाच्या लग्नामध्ये हळदीला घेतलेली साडी होती. मी हळदीला घातलीच नाही आणि त्यानंतर आज तिचा योग आलेला होता हरतालिकेच्या दिवशी. कशी वाटली तीसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि माझी तयारी कशी झाली हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. कारण आज ना सगळ्या सुवासीन बायकाचा आज दिवस असतो. नटणं, थटणं, आपले जे साज शृंगार आहे किंवा जे 16 शृंगार म्हणतात ते करायचे असतात. अशी माझी साधी सिंपल अशी तयारी झालेली आहे. त्यानंतर बघा पूजेची तयारीचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलेलाच आहे. सगळी तयारी मी आदल्या दिवशीच करून ठेवलेली होती आणि त्यानंतर इथे 2 दिवे लावलेले आहे. पूजेची अशी पूर्वतयारी आपण जर करून ठेवलं ना काहीच वेळ लागला नाही. मला फक्त साडी नेसायला तेवढासा वेळ लागला आणि पटापट सामान मी वरती काढून घेतलं आणि एक चौरंग काढलेला आहे. माझ्याकडे 2 चौरंग आहे. एक असा सागवानी आहे आणि त्यानंतर हा एक चौरंग आहे. त्याच्यावरच मी पूजा मांडणार आहे. त्यानंतर जे केळीचे खांब होते ना ते एका ग्लासमध्ये ठेवले अगोदर 4ही आणि 5वा असा साईडला ठेवलेला होता. जे समोरचे होते ते मला बांधावेच लागले आणि 2 मागचे मी ग्लासमध्ये ठेवून घेतले होते. आणि आज ना मी विड्याची जी पानं असतात, नागवेलीची पानं ते विसरलेली होते. मंदिरात जेव्हा गेले ना तेव्हा माझ्या लक्षात होतं, रिक्षात बसले आणि विसरून गेले. डायरेक्टली घरीच आलेले होते. काही हरकत नाही. अशोकाची पानं किंवा आपल्या आंब्याची पानं हे सगळ्यात जास्त शुभ मानली जाते. त्याच्यामध्ये सुद्धा आपण गणपतीची इथे मी स्थापना करून घेतलेली आहे. त्याच्याबरोबर पाण्याचा आणि दुधाचा जो पंचामृत तयार करून घेतलेलं होतं त्याचा अभिषेक केला. त्यानंतर ना एक माझ्याकडे अशी पितळी ताट आहे, त्याच्यामध्येच मी पिंडीची स्थापना करणार आहे. वाळू घेतलेली आहे. वाळूनं स्वच्छ काल धुवून घेतली होती. त्यानंतर हळदी कुंकू टाकायचा आणि नमस्कार करायचा. बघा आपल्याला इथं ना महादेवाचं जे पिंड असतं ते तयार करून घ्यायचं आणि अशोक सुंदरीची जागा आहे ती आपल्याला उत्तरेकडे आली पाहिजे. अशा प्रकारे आपलं
हे शिवलिंग स्थापित करायला हवं आपण. शिवलिंगाच्याच बाजूला आपल्याला इथे पार्वती मातेची सुद्धा प्रतिमा काढून घ्यायची असते. तर जी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तशा प्रकारे तुम्ही काढून घेऊ शकता किंवा जे बाजारामध्ये रेडीमेड असतात ना, सखी आणि पार्वती ती सुद्धा तुम्ही मूर्ती आणू शकता. पण माझ्याकडे ना ह्याचीच परंपरा, प्रथा आहे. जे पारंपरिक असतं ना त्या गोष्टी मला खूप जास्त आवडतात. त्यानंतर बघा इथे ना नंदी, परत गणेश, कार्तिकेय आणि ज्या परिवार आहे महादेवाचा तो इथे स्थापित करायचा असतो. तर असे मी 5 हे पिंड काढून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा पाणी घेतलेलं आहे. पाण्याने इथे महादेवाचं 3 वेळा पाणी शिंपडून इथे ओम नमः शिवाय किंवा सांब सदाशिव हा सुद्धा तुम्ही मंत्र उच्चारण करून अभिषेक करू शकता किंवा अजून जर तुम्हाला नामावली येत असेल ती सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि जे पंचामृत केलेलं आहे ते सुद्धा असं फुलांनी अर्पण करून घ्यायचं. हळदी कुंकू पार्वती माताला वाहायचं आणि आपल्या तेच कपाळाला सुद्धा लावायचं. कारण आपलं हे सौभाग्याचं लेणं आहे. हरतालिकेचं कडक हे असं व्रत आपलं सौभाग्य अखंड राहण्यासाठी हे व्रत केलं जातं. त्याचबरोबर जन्मोजन्मी महादेवासारखाच पती मिळावा यासाठी सुद्धा हे हरतालिकाचं व्रत केलं जातं. तर मी ना अशा प्रकारे छान असे अभिषेक करून घेतला. त्यानंतर फुलं आणि त्यानंतर गोकर्णाचं फुलाचं सुद्धा खूप जास्त महत्त्व आणि मान असतो. तर ते सुद्धा अर्पण करून घ्यायचं. मी ना ही सगळी सामुग्री ना मी स्वतः गोळा केलेली आहे. फक्त आघाडा आणि जे खांब दिसत आहे केळीचे ते बाहेरून आणलेले आहे. नाहीतर बाकीचं जे पूजेचं साहित्य आहे ते मी स्वतः गोळा केलेलं आहे. त्यानंतर बघा आघाडा होता ना, आघाडा अर्पण करायचा, धोत्र्याचं फूल अर्पण केलेलं आहे आणि जे तुम्हाला ताटामध्ये साहित्य दाखवलं होतं ते आपण ओम नमः शिवाय किंवा तुम्हाला कुठलाही मंत्र येतो तो मंत्र जाप करून अर्पण करायचं पार्वती माता आणि महादेवाच्या पिंडीवरती. तर अशा प्रकारे ना सगळं तुम्हाला डीप व्हिडिओ काही दाखवला नाही कारण बऱ्याच जणांना ही पूजा माहिती असते आणि आपण पूर्वीपारपासून हे व्रत करतच आलेलो आहे. त्यानंतर बघा ही वस्त्रमाळसुद्धा मी घरीच तयार केलेली आहे. तुम्ही 5, 7, 11 किंवा 21 अशा प्रकारची सुद्धा वस्त्रमाळ जी कापसापासून बनवली जाते ती बनवून घ्यायची आणि ती सुद्धा अर्पण करायची असते. चला तर मग पाहूया हरतालिका म्हणजे काय. हरतालिका हे हिंदू धर्मातील महिला आणि कुमारिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं हे धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी ही तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असे सुद्धा म्हणायला लागले. चला तर तुम्हाला कथा तर माहितीच झालेली आहे. काय कथा होती यामागचे हरतालिका व्रत करण्यासाठी जो अट्टहास माता पार्वतीने केला होता शिवप्राप्तीसाठी, तोच अट्टहास या युगामध्ये सुद्धा प्रत्येक स्त्री करत असते. तर बघा पूजा वगैरे झाली त्यानंतर हळदी कुंकू परत वाहून घ्यायचं आणि जी ओटी असते ना, आपल्याला रेडीमेड बाजारामध्ये मिळते ही ओटी किंवा तुम्ही स्वतः घरी सुद्धा तयार करू शकता. त्याच्यामध्ये ना साज, शृंगार, बांगड्या, हळदी, कुंकू आणि जे हे साहित्य असतं सौभाग्याचं ते अर्पण करायचं असतं. इथे मी एक पीस घेतलेला आहे. त्यावरनं हे सगळं साहित्य ठेवलं. त्यानंतर गूळ, खोबरं किंवा खारकेचा नैवेद्य जो असतो तो सुद्धा त्याच्यावर अर्पण करायचा असता. अशा प्रकारे माझी ही छान सुंदर अशी पूजा झालेली आहे. तरी सुद्धा ना आज फुलोरा काही माझ्याकडून तयार करणं झालंच नाही. वीरूची तब्येत सुद्धा खूप खराब होती. त्यामुळं ना अशी साधी, सिंपल पण माझ्या भावामधून मी केलेली ही पूजा आहे हरतालिकेची. तर फळं सुद्धा अर्पण करायचे. या दिवशी ना तुम्हाला जर ना शक्य नसेल तर तुम्ही फराळाचं सुद्धा करू शकता. पण जर शक्य असेल तर तुम्ही ना फळं किंवा गोडधोड एखादा पदार्थ जो फराळामध्ये मोडतो तो खाऊ शकता. तर अशा प्रकारेने ही पूजा विधिवतपणे मी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर परत तुम्ही ना हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं असतं. अशा प्रकारे देवाची देवपूजा वगैरे संपन्न झाल्यानंतर सर्वात शेवटी ना मी हरतालिकेवरतीची जी कथा असते त्याचं सुद्धा वाचन केलेलं होतं आणि आरतीसुद्धा करून घ्यायची. तुमच्याकडे कुठलीही पुस्तकं असू द्या त्याच्यामध्ये हरतालिकेवरतीची कथा असतेच आणि नसेल ना तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा वाचू शकता. पण हरतालिकेची कथा ही नक्कीच वाचायची असते आणि आरतीसुद्धा करायची असते. तर चला तर बघा अशा प्रकारे माझी ना ही पूजा संपन्न झालेली आहे आणि
चला मग तुम्हाला तर माझी पूजा ही नक्कीच आवडलेली असेल. त्यानंतर ना आज लाईट गेली, खूपच वारं वगैरे सुटलेलं होतं. त्यानंतर दिवा वगैरे लावायला घेतलेला होता, तर बघा दिवेसुद्धा ना खूप जास्त प्रज्वलित होत होते. तर हे बाहेरचे माझ्या उंबरठ्याच्या जवळ ठेवायचे असे 2 दिवे आहे. तर मलासुद्धा खूप छान वाटतं. ज्या वेळेला दिवस आणि रात्र हा एकत्र होत असतो, त्याला संध्याकाळ म्हणतात. तेव्हाच आपण देवाजवळ दिवा लावायचा असतो. त्यामुळं लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते. तुळशीजवळ सुद्धा दिवा लावून घेतला. तुळशीला ना आत्ता कुठेतरी बरं वाटायला लागलं, नाही तर पूर्ण नर्सरीतून आणले तेव्हा पानच गळायला लागलेले होते. तर चला भेटूया आपण एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला ना कसे वाटतात माझे व्हिडिओ हे सुद्धा नक्कीच कमेंट करायला विसरू नका. आणि माझा आजची पूजा, माझी साडी कशी वाटत होते हे सुद्धा सांगायला विसरू नका. तोपर्यंत बाय. जय गजानन. लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका.